माझे नाव आरोही आणि स्वागत आहे तुमचं आरोही CHH मध्ये। तर आज आपण नवीन घटकावर बोलणार आहोत, तर याविषयी चर्चा करणार आहोत। तर त्या नवीन घटकाचं नाव आहे सांकेतिक भाषा। तर याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया। तर पहिल्यांदा मी जे लिहिलेला आहे प्रश्न ते मी वाचते। एका सांकेतिक भाषेत F85 x by z FOT YU VWX। तर FOR फॉर हा शब्द सांकेतिक भाषेत कोणत्या अक्षरापासून लिहिला येईल? तर पर्याय पण आहेत आपल्यासमोर। तर स्पष्टीकरण मी आधीच लिहिलेलं आहे, पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कुठलं एक लेटर सेम दिसतं तुम्हाला? F दिसते की नाही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये? तर आपण F म्हणजे पहिल्यांदा कसं नाही करायचं, तर FAT लिहून टाकलं। FAT लिहिल्यावर पुढच्या अक्षरामध्ये आपण N लिहिला आहे का F85 मध्ये? नाही। तर O लिहिला आहे का? N लिहिलं नाही तर आपण N लिहूया, आणि O लिहिला आहे का? नाही तर आपण O लिहूया। T लिहिला आहे का? लिहिला आहे। तर जर T लिहिला आहे तर तुम्ही असं डबल T पण काढू शकता किंवा स्टार करून 2 लिहू शकता। 2 का लिहायचं? कारण की T दोनदा आलेला आहे। तर पुन्हा याच्यामध्ये जाऊया। F आहे का? F आहे। तर F ला F च्या पुढे F काढा किंवा स्टार करून 2, कारण की 2 का? कारण की F दोनदा आलेला आहे। तर O आलेला आहे का? आले। तर तुम्ही याच्या O च्या पुढे अजून एक O काढा किंवा स्टार करून 2 काढा। स्टार करून 2 का तुम्हाला सांगितलं आहे? कारण की O 2 वेळा आलेला आहे। तर R आहे का याच्यामध्ये? नाही। तर R ला R लिहून ठेवायचं। तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये F सेम आहे, तर त्याचं इक्वल टू करून दिलेलं आहे सांकेतिक भाषेत। तर कोणतं लेटर ह्या दोघांमध्ये सेम दिसत आहे? X। तर आपण F ला X लिहूया। तर मग आधी आपण जी स्टार 2 केलेला आहे ना ते बघून घ्यायचं। तर आता T याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे तिसऱ्या नंबरला। तर याच्यामध्ये 2 अक्षर कुठले तर सेम टू सेम आहेत बघा। Y आहे ना, तर आपण T साठी Y घेऊया। तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये O 2 लेटर सेम आहेत। तर O साठी याच्यामध्ये कुठले अक्षर सेम आहे? V। तर O साठी आपण V घेऊया। तर S आपण X घेतलेला आहे, Y पण घेतलेला आहे, पण Z घेतला आहे का? आपण 1 2 3 सोडवल्यापैकी नाही, तर आपण A ला Z घेऊया। आणि पण याच्यामधलं A ला घ्यायचं नाही, त्याच्यात पुढचं घ्यायचं। तर मग आपण N आहे का? हा, N ला घेतलं नाही, तर Y पण झालं, तर V पण झालं, पण U राहिलं त्याच्यामधलं। तर N ला आपण U घेऊया। तर F ला X झालं, X आहे झालं, आणि V पण झालेलं आहे। मग R ला काय आपण घ्यायचं? R ला मग आपण W घ्यायचं। तर शब्द आहे FORT। तर त्याच्या खाली बाण दाखवायचं आणि F ला